एकदम चमचमीत असं कढाई पनीर तयार आहे। आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। तर मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पनीरची रेसिपी घेऊन आलो आहोत। तर आज आपण कढाई पनीर बनवणार आहोत। कढाई पनीर बनवताना मसाल्यांचं योग्य प्रमाण सांगितलंय, कांदा टोमॅटोचं योग्य प्रमाण सांगितलंय, पाणी सुद्धा किती टाकावं हे सुद्धा मी सांगितलंय। तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा आणि व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पनीर म्हणजे कढाईत बनवलं जायचं आणि एक विशिष्ट प्रकारचा मसाला वापरून बनवलं जायचं, त्याच्यामुळे त्याला नाव पडलं कढाई पनीर। जास्त करून आपण जेव्हा कुकिंग करतो तर 3 पॉटमध्ये केलं जायचं, एक तवा, कढाई आणि एक हंडी असायच्या। तर ज्या गोष्टी तव्यामध्ये फ्राय केल्या जायच्या, तव्यामध्ये केल्या जायच्या, त्या जस्ट फ्राय केल्या जायच्या, त्याला खूप कुक करायला लागायचं नाही, जस्ट फ्राय केल्या जायच्या। कढईमध्ये ज्या केल्या जातात त्यांना खूप फ्राय पण नाही केलं जायचं, खूप शिजवलं पण नाही जायचं, एक नॉर्मल ठेवलं जायचं। आणि ज्या पॉटमध्ये केल्या जातात त्या गोष्टी व्हायला खूप वेळ लागायचा, म्हणून त्या जास्त फ्राय न करता, कुक न करता त्या पॉटमध्ये व्यवस्थित शिजवल्या जायच्या। आणि पॉटमधल्या वस्तू ज्या असतात, म्हणजे हंडीमधल्या वस्तू ज्या असतात, त्या टेस्टला पण इतर म्हणजे तवा आणि कढईपेक्षा खूप छान लागतात, कारण जी प्रोसेस असते कुकिंग होण्याची ती खूप मोठी असते, लेंदी असते, त्याच्यामुळे टेस्ट पण खूप भारी असते। चला तर मग कढाई पनीर बनवायला आपण सुरुवात करूया। बनवणार आहोत आपण, तर कढाई पनीरचा सगळ्यात पहिले मसाला बनवून घेणार आहोत। इथं मी 1 टेबलस्पून धनं घेतले आणि काळी मिरी घेतलेत 8-9, हे आपण भाजून घेणार आहे व्यवस्थित। त्याच्यानंतरून काश्मीरी लाल मिरची घेतोय, 2 इनफ होतात, आत्तापुरताच आपण मसाला बनवतोय, त्याच्यामुळं जर तुम्ही 1 टेबलस्पून धने घेतले असेल तर 1.5 टेबलस्पून तुम्हाला जिरी घ्यायची। तर माझी ही बरोबर 1.5 टेबलस्पून जिरी आहे। सगळं थोडंसं राऊंड करायचं आहे, करपवायचं नाही, नाहीतर कडवटपणा येतो मसाल्यांना। तर हे माझं व्यवस्थित झालं आहे, त्याच्यामुळे मी काढून घेणार आहे बाजूला। पण वाटून घेतोय आणि हा नाही का रफली चॉप करायचा, खूप फाईन पेस्ट नाही करायची याची। पद्धतीने हे तुम्ही स्टोअर पण करू शकता, खूप दिवस टिकतं, काहीच होत नाही ह्याला। आपण आता ग्रेव्ही करणार आहोत, त्याच्यासाठी मी तेल घेतले, जास्त तेल घेतले। तुम्ही बटर आणि तेल एकत्र घेऊ शकता किंवा फक्त तूपसुद्धा घेऊ शकता, तुपातसुद्धा करू शकता, किंवा फक्त बटरमध्ये केली तर ती बटर पनीरसारखी वगैरे होईल। त्याच्यामुळे तेल किंवा बटर, किंवा फक्त तेल किंवा फक्त तूप बटर असं घेऊ शकता। तर हे माझं तेल व्यवस्थित गरम झाले, त्या टायमाला आपण ह्याच्यात जिरी टाकतोय 1 चम्मच, त्याच्यानंतर थोडंसं अद्रक टाकतोय आपण जस्ट टेस्ट येण्यासाठी। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय व्यवस्थित। आधी कांदा टाकूया, कांदा आपण टाकतोय। तर मी ते 1 वाटी कांदा घेतला आहे, लक्षात घ्या, मी ते 1 वाटी कांदा घेतला आहे, तर मी ते 2 वाटी टमॅटो टाकणार आहे। कढाई पनीरमध्ये आपलं खूप महत्त्वाचं असतं कांदा आणि टमॅटोचं प्रमाण, त्याच्यामुळे मी इथे 1 वाटी कांदा घेते आहे आणि 2 वाटी टमॅटो टाकते। त्याच्यातलं सुद्धा आपण फक्त 1 वाटी टमॅटो म्हणजे चिरून टाकणार आहोत आणि 1 वाटी टमॅटोची आपण प्युरी टाकणार आहोत। चला तर मग करून घेऊया। तर 1 वाटी कांद्याला मी थोडं टाकलं आहे ऑलरेडी। तर हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं एकदम व्यवस्थित। कांदा हा लाल बुंद करायचा, आपल्याला ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। चला तर मग व्यवस्थित करून घेऊया। कलर आलाय त्यावेळेस आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेतोय, 1 चमचा टाकली मी, एवढी इनफ आहे। व्यवस्थित हे करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची। आता आपण सुके मसाला टाकायला तयारी करणार आहोत, तर आधी हे व्यवस्थित परतून घ्यायचं सगळ्या गोष्टी। असेल कांदा व्यवस्थित झाला आपला, आता सुके मसाले टाकायला सुरुवात करूया। जर खूपच तेल गरम असेल डायरेक्ट गॅस बंद करून टाकायचं, मग सुके मसाले टाकायचे। जर कंट्रोल होत असेल तर गॅस बंद नाही केला तरी चालेल, पण शक्यतो मसाले जळू नये म्हणून बंद करून टाकायचं, म्हणजे मसाले जळणार नाही, कारण कांदा व्यवस्थित ब्राऊन झाला आपला, त्यामुळं। तर बंद करायचं गॅस, मी बंद करणार आहे आता आणि सुके मसाले टाकायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले थोडीशी हळद,
थोडीशीच टाकायची. त्याच्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, माझं भरलेलं 1 चम्मच आहे, खूप झालं. 5 माणसासाठी आपण भाजी बनवतो आहे, त्याच्यामुळे इनफ आहे, हे प्रमाण एकदम करेक्ट आहे. त्याच्यानंतरून 1 मोठा चम्मच धनेपूड टाकायचे. त्याच्यानंतरून जिरेपूड, धनेपूडपेक्षा जिरेपूड थोडीशी कमी टाकायची, लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या. एवढेच मसाले इनेफ आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलाच मसाला वापरणार नाही आहे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस परत ऑन करायचा. व्यवस्थित मसाले जळू नये ह्या पद्धतीने भाजून घ्यायचे. अजिबात कुठंच जळू द्यायचं नाही मसाले, नाहीतर कडवटपणा येतो मसाल्यांचा. तर हे माझे व्यवस्थित झाले. तर आपण 1 वाटी टमॅटो आत्ता टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 वाटी टमॅटो आपण आत्ता टाकलेत आणि 1 वाटी टमॅटोची आपण प्युरी टाकणार आहोत. तर ह्याला व्यवस्थित होऊ द्यायचं. टमॅटोची आपण प्युरी टाकणार आहोत. तर ती प्युरी व्यवस्थित टाकून घ्यायची. हे पहा, माझ्याकडे 1 वाटी टमॅटो आपण अख्खी टाकलेत, 1 वाटी टमॅटोची आपण प्युरी टाकतोय. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कोरडे पडायला लागले असं वाटायला लागलं तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं, काही हरकत नाही. हे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होऊ द्यायच्या, परतू द्यायच्या. व्यवस्थित झालं आहे. त्या टायमाला जर कोरडं पडलं असं वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं. हे बघा, हे थोडंसं पाणी टाकतो आपण. व्यवस्थित हे होऊ द्यायचं. दुसऱ्या साईडला आपण भाज्या टॉस करून घेणार आहे. तर ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आत्ताच. तर मीठ हे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. छान असं, वाव, मस्तच. तुम्ही कलर पाहत असाल, आत्ताच खूप सुंदर दिसतोय. सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं. आणि आता भाज्या करून घेऊया. आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तर मी सगळ्यात पहिले कांदा टाकते. कांदा एकदम व्यवस्थित करून घ्यायचा. त्याच्यानंतर शिमला मिरची हलवून घ्यायची व्यवस्थित. दोन्ही पण आधी हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरून बाकीच्या गोष्टी हलवून घ्यायच्या. भाजी आपली एका साईडला होती तोपर्यंत. जस्ट टॉस करायचं, खूप ओव्हर कुक नाही करायचं. त्याच्यानंतर मी टमॅटो ॲड करते. तुम्हाला जर शिमला मिरची रेड कलरची आणि येलो कलरची अवेलेबल होत असेल तर ती टाकली तरी काही हरकत नाही. कढई पनीरमध्ये पनीर फ्राय करून टाकायची काहीच गरज नसते. मीठ टाकतोय. भाज्या व्यवस्थित माझे टॉस झालेल्या आहेत. मी काढणार आहे, साईडला काढून ठेवणार आहे. वाव, मस्त. हे व्यवस्थित झालं. आपल्याला खूप कुक नाही करायचं, जस्ट रफली कुक करून आपल्या भाज्या होत आल्यात. त्या टायमाला आपण कढाई मसाला टाकणार आहोत. त्याच्यात आपण जो स्टार्टिंगला बनवून घेतला होता तो व्यवस्थित ह्याच्यात करून घ्यायच्या भाज्या. परत हलवून घ्यायच्या. एकदा हा मसाला लागला की भाज्या काढून घेणार आहोत आपण. वाव, मस्तच. छान आहे. तर आता भाज्या व्यवस्थित झाल्यात, काढून घेऊया. मी परत थोडासा अजून मसाला टाकते. यस, भारीच. एक तर तुम्ही ग्रेव्ही आपल्या ह्याच्यात टाकू शकता किंवा ग्रेव्हीत भाज्या टाकू शकता. तर मी ग्रेव्हीत भाजी टाकणार आहे या आपण सॉते केलेला. चला तर मग करून घेऊया. ग्रेव्ही व्यवस्थित झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. तेल सुटले, व्यवस्थित छान झाले. अशीच झाली पाहिजे. तुम्हाला हवं असेल की थोडी आणखी त्याला ओलावा आला पाहिजे तर एकतर टॅमॅटो प्युरी ॲड करू शकता, जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर. नाही तर दुसरं म्हणजे पाणी ॲड करू शकता. शक्यतो पाणी ॲड करायचं. टमॅटो प्युरी टाकली तर खूपच आंबट होईल, त्याच्यामुळं पाणी ॲड केलेलं उत्तम. तर आता आपण भाज्या आधी टाकून घेऊया आपण केलेल्या सगळ्या. आणि परत आपण पनीर टाकणार आहोत. मी आत्ता थोडं टाकणार आहे आणि परत डेकोरेशनला थोडं ठेवणार आहे. तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. वाव, सुंदरच. तर मी ही कढई आपली व्यवस्थित आधीची पुसून घेते.
तेल राहिलेले आपली सगळं व्यवस्थित केलं आहे. आता व्यवस्थित आपली ग्रेव्ही झाली आहे. आता पनीर ॲड करतो आहे. वाटलं तर तुम्ही पनीर फ्राय करू शकता, काही हरकत नाही, पण काही गरज नसते, नाहीतर मग खूपच कसं लागतं. शक्यतो कच्चं पनीर कढाई पनीरमध्ये चांगलं वाटतं. क्यूब केलेत, तुम्हाला हवे तसे करू शकता. तर ह्याच्यात पनीर ॲड करताना खूप काळजी घ्यायची, कारण तुटतात. आपण फ्राय नाही केलेले, त्याच्यामुळं व्यवस्थित टाकायचे आणि हलवून घ्यायचे. ओके, तर हे टॉस करायचं असं खालून चमचे घालायचं, म्हणजे काहीच अडचण येत नाही. यस, मस्तच. तुम्ही पाहत असाल खूप सुरेख दिसतात हे पहा. तर एक 5 मिनटं असंच ठेवायचं. हे बघा, पनीर असं कट होतं. इथे झालं आहे, तर शक्यतो कट होऊ द्यायचं नाही, खालून घ्यायचं आणि एक 5 मिनटं झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, तसं तर काही गरज नाही. आणि खूप सुंदर भाजी झाली आहे. वास तर खूप छान येतोय. वाव, अप्रतिम, मस्तच. यस. तर आपण आता थोडीशी फ्रेश क्रीम टाकणार आहोत. इथे मी घरीच फ्रेश क्रीम केली आहे, म्हणजे आपली दुधावरची साय, तर ती ॲड करते आहे. तर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर टाकू शकता, नाही टाकली तरी काही हरकत नाही, पण ह्याने एक रेस्टॉरंटसारखं फील येतो त्याच्यामुळं. आणि आपण त्याच्यानंतरून कसुरी मेथी एक टाकणार आहोत. फ्रेश क्रीम थोडीशी मिक्स झाल्यावर भाजीत. चला तर मग आधी फ्रेश क्रीम व्यवस्थित मिक्स होऊ द्या. कसुरी मेथी ॲड करतो आहे. आपली भाजी जवळजवळ झाली आहे. क्रश करायची आणि व्यवस्थित मिक्स करायची. वाव, अप्रतिम. तुम्ही पाहत असाल कसुरी मेथीने फार सुवास पण छान येतो आणि भाजीला चव पण खूप छान येते. त्याच्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता प्लेटिंग करायची आपल्याला. वाव, मस्तच भाजी. चला काढून घेऊया आपण. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे पहा, फार सुंदर दिसते. अप्रतिम. तर हे बघा, पनीर बघा, पनीरचे क्यूब आहे तसेच आपले. याच्यात पनीरचे क्यूब न तुटणं हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ह्याच्यात पनीरचे क्यूब तुटतात. तर सगळी भाजी मी अशी काढून घेते. आता एकदम चमचमीत असं कढाई पनीर तयार आहे. आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपली कढाई पनीरची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत आपण.